नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मजबूत पुरवठा आणि जागतिक मागणीमध्ये घट झाल्यामुळे वर्षाच्या अखेरीसपर्यंत खनिज तेलाच्या किमती प्रति बॅरल $60च्याही खाली येण्याची अपेक्षा आहे। या दरम्यान जर खनिज तेलाच्या किमती या खरंच कमी झाल्या तर देशातील पेट्रोलच्या दरात आणि डिझेलच्या दरातही मोठी कपात होण्याची दाट शक्यता आहे। 3 जुलै रोजी S&P कमोडिटीच्या मार्केट इनसाइड फोरमच्या पार्श्वभूमीवर बोलताना मिस्टर दास म्हणाले की वर्षाच्या अखेरीसपर्यंत खनिज तेलाच्या किमती घसरतील आणि $55 ते $60 दरम्यान राहतील। सध्या खनिज तेलाचा दर हा $70च्या आसपास आहे। आम्हाला असं वाटतंय की वर्षाच्या अखेरीसपर्यंत खनिज तेलाची किंमत ही $60च्याही खाली जाऊ शकते, कारण खनिज तेलाचा जो पुरवठा आहे तो जास्त असून मागणी घटलेली आहे। प्राथमिक अंदाज असा आहे की ओपेक प्लस कंट्रीज ज्या आहेत त्या सध्या कुठलंही पाऊल उचलणार नाहीत। याचा अर्थ ते उत्पादन कमी करणार नाहीत किंवा कोणत्याही ठराविक किमतीची ते मागणीही करणार नाहीत। दरम्यान पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची जी संघटना ओपेक आहे आणि रशिया आहे यांच्या सहयोगी देशांबद्दल ही माहिती समोर येते। ओपेक प्लस कडनं होत असलेला जास्त पुरवठा आणि जागतिक मागणीमध्ये झालेली घट यामुळे तेल बाजारपेठेमध्ये चांगला पुरवठा सध्या चालू आहे। एप्रिलपासून ओपेकनं दरमहा टप्प्याटप्प्यानं 2.2 दशलक्ष बॅरल उत्पादन कपात मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे। बातम्यांनुसार खनिज तेलाचे दर हे $60पेक्षा खाली घसरले तर ते फार चांगलं राहील। तर दुसरीकडे जागतिक सर्वात मोठा तेल आयातदार असलेल्या चीनच्या अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे जागतिक तेलाची मागणी देखील मंदावली आहे। यावेळी दास म्हणाले की इराण इस्रायल संघर्षासह संभाव्य भूराजकीय धोक्यांबाबतही त्यांनी इशारा दिला, तसेच ओपेककडनं पुन्हा पुरवठा कपात लागू केल्यास त्याचा परिणाम देखील इथे होईल असंही त्यांनी सांगितलंय। तर अशा पद्धतीनं जर हीच परिस्थिती राहिली तर लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भारतामध्ये स्वस्त होण्याची दाट शक्यता आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।